मारेगाव प्रशासनाच्या मुजोरी विरुद्ध भाजपचा एल्गार. अतिक्रमण धारकांच्या प्रश्नावर वणी यवतमाळ महामार्ग तासभर ठप्प. मुख्याधिकाऱ्याच्या उशिरा येण्याने आंदोलक संतप्त. अतिक्रमण धारकांना नियमानुकूल करणे आणि बांधकाम कामगारांच्या थकीत मागण्यांसाठी भाजप तालुका शाखा मारेगावच्या वतीने 22 एप्रिल रोजी प्रशासनाविरुद्ध आरपारची लढाई पुकारण्यात आली. भव्य मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनामुळे वणी यवतमाळ महामार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरुद्ध आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय उदासीनता. मारेगाव शहरातील व्यावसायिक आणि निवासी प्रयोजनासाठी असलेले अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने केवळ आश्वासनाची बोळवण केली आहे. तसेच अनधिकृत लेआउटमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर जागा करून देण्यास नगरपंचायत टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 30 मार्च रोजी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने अखेर भाजपने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. बांधकाम कामगारांचा हक्क नाकारला. नगरपंचायत प्रशासनाच्या आठमोड्या धोरणामुळे इमारत बांधकाम कामगारांचे अर्ज गेल्या 6 महिन्यांपासून धुळखात पडले आहेत. प्रशासकीय स्वाक्षऱ्याअभावी हे कामगार शासनाच्या विविध योजनांच्या लाभांपासून वंचित राहिले आहेत. या अन्यायाविरुद्ध कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या उशिरा येण्याचा तमाशा. आंदोलन सुरू असताना प्रभारी मुख्याधिकारी वेळेवर उपस्थित न झाल्याने आंदोलकांचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी आणि महिलांनी नगरपंचायत प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. अखेर उशिरा पोहोचलेल्या मुख्याधिकाऱ्यांना जनाक्रोशाचा सामना करावा लागला. नेत्यांची आक्रमक भूमिका. या मोर्चाचे नेतृत्व भाजप तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, सरचिटणीस प्रशांत नांदे, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, नगरसेवक वैभव पवार, नगरसेवक राहुल राठोड यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला आणि अतिक्रमण धारकांनी प्रशासनाला धारेवर धरले. लेखी आश्वासनानंतर मार्ग मोकळा. तासभर चाललेल्या या हाय व्होल्टेज आंदोलनानंतर तहसीलदार, ठाणेदार आणि मुख्याधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. सर्व मागण्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण करू असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतरच आंदोलकांनी महामार्गावरील रास्ता रोको मागे घेतला. निर्वाणीचा इशारा. प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन केवळ कागदावरच राहिले तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजप नेत्यांनी यावेळी दिला आहे.